काय करणार आहे? एक डबा मला आणि चित्र सामान हळद तरी आहे का ग भरपूर? अगं काढायची विसरली मी. हळद मस्त आहे गडबडीत कसल्या काढली मी तर बाजारला गेले मोठे आणि मी काय म्हणते हळद परत म्हणलं आता बसले नाही ती बोलते ही पुरी मी आणली. आवडत नाही मला दिलंय की दिलं त्यासाठी बोलवले आहे का वाजव मला काय लय खाली येते ही काय माझं बी खालीच आहे. मला असंच आवडतं. ती तसलंय मोठं मोठं मनी त्याला ठीक आहे. ती तुझं असं गंटन सारखं कडाची मनी तसं नाही माझं असं मोठं मनी सगळ्यात मोठं म्हणजे तिला तर मग दे ना बिना काय सगळे गौरी आवाहन आमच्याकडे संध्याकाळी असतं. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना क्षमा मागते, कारण व्हिडिओ शूट करून खूप दिवस झाले आणि आज अपलोड करते. त्याचं झालंय असं की शेतातल्या कामांमुळं थोडं मागं पुढं होऊन जातं. हे असंच याच पद्धतीचा माझा कार्यक्रम असतो नेहमी, की मी व्हिडिओ शूट करून ठेवते आणि अपलोड करायला मला माझे वेळ जातात. आणि हे आमचं संध्याकाळच्या वेळेला असं 5 जणी सुवासनी लागतात गौराई आणण्यासाठी. आणि गौराई आणण्याचा कार्यक्रम हा संध्याकाळी दिवस मावळता वेळेला होतो आमच्याकडे. तर प्रत्येकाच्या आपल्या आपल्या परंपरा असतात, आपल्या आपल्या रूढी असतात. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गौरी आवाहन केलं जातं. तर दिवसभर शेतातली कामं करून संध्याकाळच्या वेळेला 4-5च्या दरम्यान असं महिला घरी येतात. ज्याची कामं आहेत ते काम करून येतं. ज्या घरी आहे ते असं घरी साफसफाई वगैरे करणार आणि नंतर 5 वाजता निवांत असं वाजत गाजत या पद्धतीने गौराई आणली जाते. तर आज आमच्याकडे आहे गौरी आवाहन आणि मी थोडे टेक घेऊन हा 3 दिवसाचा कार्यक्रम एकाच 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करून टाकलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. अंधारात दिसते का? लावलं नाही ना हळदी कुंकू आपण? दे मला इकडे बघ, इकडे बघ. हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. आज आमच्या घरी काय म्हणतात ते गौराईचं आगमन झालेलं आहे. आज आमच्याकडे महालक्ष्मी म्हणतात, त्यामुळे पटकन तोंडात येत नाही. तर आमच्याकडे गौराईचं आगमन झालेलं मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि हे सर्व मी एकटीने केलेलं आहे बरं का. मदतीला कोणी माझ्या मुली वगैरे कोण नाही. हाताखाली मदतीला कोणी असेल तर मजा येते की एक दे ते ठेव, एकमेकीच्या विचाराने असं छान बनवता येतं. आयडिया येतात चांगल्या एकमेकींच्या विचाराने. पण मी हे एकटीने केलेलं आहे, जसं जमेल तसं केलेलं आहे आणि खूप वेळ गेलेला आहे ह्या डेकोरेशन मध्ये. आणि एकच दिवस ठेवायचं, दुसऱ्या दिवशी लगेच सगळं उतरवायचं. खरं तर जीवावर येतं, नको वाटतं तसं. आल्यासारखं त्यांनी 2-3 दिवस राहिलं तर मजा तरी वाटेल ना. पण काय करणार, एकच दिवसाचा नियम आहे. एक दिवस राहतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी जातात त्या. तर चला, माझ्या गौराई कशा वाटल्या तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बिलकुल वेळ भेटला नाही व्हिडिओ बनवायला. व्हिडिओ बनवायचा काय, कसं तयारी करतोय काय हे तुम्हाला पण माहितीये. आणि एकटे माणूस असेल तर जरा जास्तच फजिती होते. त्यामुळे मी काही व्हिडिओच्या जास्त भानगडीत पडले नाही. ब्लॉगच शूट नाही केला मी. फराळ बनवायचं, पुरणपोळी बनवायची, त्यांचं करेल तेवढं थोडंच असते. किती पण करा त्यांना ते थोडंच असते. मग म्हटलं जाऊ दे, चल आपला सण व्यवस्थित झाला म्हणजे झालं. ब्लॉग होऊ नाही होऊ काही हरकत नाही, हो की नाही. तर मंडळी, आज आहे गौरी विसर्जनाचा कार्यक्रम आणि गौरी विसर्जनासाठी आमच्याकडे हे सर्व साहित्य घेतलं जातं. यामध्ये आहे नागिनीची पानं, आघाडा, दोरा, हळकुंड, खोबरं, सुपारी, दुर्वा, झेंडूची पानं आणि लोकर असते. असं बरंच काही 9-10 प्रकारचं सामान असतं.
आणि हे सर्व सामान एकेका धाग्यामध्ये गुंफलं जातं. अशा 7 जणी 9 जणी किंवा 11 जणी महिला हे सामान गुंफतात आणि नंतर ज्याच्या घरी गौराई आहे त्यांच्या घरच्या महिलेच्या ओटीमध्ये हे सामान घातलं जातं आणि अशा प्रकारे यानंतर गौराईचं विसर्जन होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आमचं डेकोरेशन ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.